तो दुसरीकडे आता अमोल मिटकरी हे आपले फोन लाईनद्वारे जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यामधून त्यांनी म्हटलेलं आहे की मला ह्या संपूर्ण जबाबदारीतून मुक्त करावं आणि त्यानंतर आता पूर्णपणे पक्ष संघटनेचं काम मी करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। कसं पाहता या वक्तव्याकडे? महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणून पक्षाच्या जर 10 जागा तिथे मिळाल्या असतील महायुतीमध्ये तर साहजिक आहे स्वाभिमानाला ठेच पोहोचणं साहजिक आहे। त्याच्यामुळे त्यांनी एक भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्याची भावना व्यक्त केली। मात्र त्या भावनेशी काही सर्व मित्रपक्ष किंवा आम्ही सहमत असू असं नाही। जर मंत्रिमंडळातून राजीनामा देऊनच पक्ष वाढवता येत असेल असं त्यांना वाटत असेल तर हे पण चुकीचं आहे। त्यांनी तिथे राहून चांगल्या पद्धतीने ते संघटन बांधू शकतात। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जी भूमिका त्या ठिकाणी मांडली, मला असं वाटतं त्यांनी वरिष्ठ सर्व जे नेते आहेत महायुतीचे त्यांच्याशी एकदा बोललं पाहिजे आणि त्यांचा एकट्याने तो पराभव स्वीकारला हे जरी खरं असेल पण हे सर्वांचाच पराभव आहे। हा महायुतीच्या तिन्ही घटक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मान्य केलंय की आम्ही विरोधकांचे नॅरेटिव्ह खोडण्यामध्ये कमी पडलो। विरोधक ज्या पद्धतीनं संविधान बदलायची भाषा करत होते तिथं आम्ही कुठेतरी कमी पडलो। पण देवेंद्रजींनी पत्रकार परिषद घेऊन जो मनाचा एक मर्दपणा म्हणतात तो दाखवला, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे। पण मात्र राजीनामा देऊन मंत्रिमंडळाच्या बाहेर पडून संघटन वाढवणं हे काही मला असं वाटतं योग्य नसेल। त्यांनी तिथेच राहून संघटन ते ताकदीने वाढवू शकतील असं मला वाटतं। ठीक आहे, पण देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यामधील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही आता मित्रपक्ष आहात, त्यांच्यासोबत मित्रपक्षांसह समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला काही वाटतंय का आता या सगळ्या समन्वयांमध्ये काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत? कसं आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोडा उशिरानं सहभागी झाला, त्याच्यामुळे तिन्ही पक्षाला एकदम ऐन वेळेवर लोकसभेला सामोरं जावं लागलं आणि समन्वयाचा अभाव काही प्रमाणात राहिलेला आहे, पण तो दूर करता येईल। आताही मला असं म्हणजे तुम्ही मान्य करताय समन्वय नाहीये, म्हणजे मान्य करताय तुम्ही समन्वय नाहीये? समन्वयाचा अभाव आहेच ना। बारामतीमध्ये कशाने पराभव झालाय आमचा? समन्वयाचा अभाव होता म्हणूनच। शिरूर आमची का गेली? समन्वयाचा अभाव होता म्हणूनच। तिन्ही पक्षामध्ये एक समन्वय असता आणि तिन्ही पक्षांनी एका जिगरीनं काम केलं असतं तर मला असं वाटतं की महायुती 35+ राहिली असती, पण दुर्दैवानं ते झालं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही शंका उपस्थित केली हे मला पण वाटते की या शंकेला वाव आहे। अगदी, मग सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे की नाही याला काय तुमचं उत्तर असेल? सरकारमध्ये आलबेल आहेच, सरकारमध्ये आलबेल आहे, पण त्या पद्धतीने आम्हाला असं अपेक्षित होतं। आम्ही काय फक्त अशा कल्पना विलास केला की आम्ही 30+ जाऊ 35+ जाऊ, पण ग्राउंडची रिअलिटी जरा वेगळीच होती। ग्राउंडमध्ये यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला विशेषतः संविधान बदलाचा आणि मराठा आरक्षणाचा फॅक्टर, पण म्हणजे मराठा आरक्षणाचा फॅक्टर असेल, संविधान बदललं जाणार हे असेल किंवा मुस्लिम समाजाला धोका निर्माण होईल हे जे काही फॅक्टर होते त्यामध्ये ते नॅरेटिव्हने सेट केला। दुर्दैवानं आमच्या तिन्ही पक्षामध्ये याच्यावर एकमत झालं नाही। हे एकमत जर झालं असतं तर मुद्दे खोडून काढता आले असते आणि महायुतीला फटका बसला असता। अगदी, अमोलजी सोबतच राहा। माझा सहकारी शुभम उमाळे याला देखील तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। शुभम, अमोलजी, एक विषय असा आहे की भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे मतदार आहेत, स्वतः त्यांचं एक वोट बँक असल्यासारखं आहे, पण कुठेतरी महायुतीचं अशा पद्धतीत सरकार जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्या कारणाने कुठेतरी महाराष्ट्रातली लोक नाराज आहेत आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या सीट्स कमी झाल्यात असं तुम्हाला काही वाटतं का? मी एक गोष्ट मात्र स्पष्ट सांगतो की महायुतीमध्ये 3 घटक पक्ष म्हणजे 2 घटक पक्ष सहभागी झाले नसतात। एक मतानं ठरलं होतं की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तिथे भाजपने आणि शिवसेनेने मतदान करावं, जिथे भाजपचा असेल तिथे राष्ट्रवादी आणि शिवसेना वोटिंग करेल, जिथे सेना असेल तिथे राष्ट्रवादी आणि भाजप मतदान करेल। पण दुर्दैवानं बारामतीमध्ये आम्हाला जी अपेक्षा होती की जे परंपरागत भारतीय जनता पार्टीचे वोटर्स आहेत, जे कमळाला मतदान करतात, त्यांनी जर त्याच पद्धतीनं घड्याळाला मतदान केलं असतं तर सुप्रियाताई सुळे यांचा विजय झाला नसता, ते आम्हाला रोखता आलं असतं। शिरूरमध्ये पण तेच दिसलं। त्याच्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट होते की वोटर जो आहे त्या वोटरच्या मनात आम्ही हे बिंबवण्यात अयशस्वी ठरलो आहोत की बाबा घड्याळ असेल, कमळ असेल किंवा धनुष्यबाण असेल, हे तीनही उमेदवार तिन्ही चिन्ह आपलेच आहेत। ते कशाला त्या तुतारीच्या प्रेमात वाहत गेले असते किंवा मशालीच्या प्रेमात वाहत गेले असते? त्याच्यामुळे तिघांचा समन्वय नसणं आणि समन्वयाचा संवादाचा अभाव आणि नॅरेटिव्ह करण्यामध्ये अमोलजी, एक गोष्ट अशी की 2019 मध्ये भाजप विरुद्ध घड्याळ असं होतं आणि त्यावेळेस भाजपचा जो उमेदवार आहे पराभव झाला होता, पण त्याला जेवढे मतदान झाले होतं तेवढंच आज सुनेत्रा पवार यांना मतदान झालेलं आहे। त्यामुळे अजित पवार यांचे त्यांचे कुठले वेगळे वोटर्स दिसून नाही आले असं एक चित्र आहे ते दिसून येत आहे। अमोलजी,
साफ चुकीचं आहे. अजितदादांचे जे वोटर्स आहेत ते वोटर्स आजही कायम आहेत. मी मग कालपासून सांगतोय, अजितदादांच्या वोटर्सने मतदान केलं तेच मतदान आहे. मात्र आम्हाला खडकवासला असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, त्याच्यानंतर पुरंदर असेल, इथून पुरंदर मधून तर आम्हाला अपेक्षा होती की शिवसेनेचं मतदान वाढलं पाहिजे. तुम्ही एकदा मतदानाचे आकडे बघा. आता आला प्रश्न, पराभव किती मतांनी झाला? 1 लाख, मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखाच्या वर 1,56,000 मताचा पराभव म्हणजे साधा पराभव नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं विरोधकांनी हे सगळं समीकरण बिघडवलं आणि आमच्या महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना तिथं का नाही वाटलं की सुनेत्रा वहिनींची सीट म्हणजे ही सीट आपल्या सुद्धा प्रतिष्ठेची आहे, ती प्रतिष्ठा पणाला लावून आपण लढलं पाहिजे. तसं कुठं झालेलं नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे, माझा वैयक्तिक अभ्यास आहे, ते मी मत मांडलं. या माझ्या मताशी पक्षश्रेष्ठी सहमत असतीलच असं नाही, पण परवाच्या दिवशी जी बैठक पक्षामध्ये होईल त्यामध्ये मी स्पष्टपणे, माझ्यावर काहीही कारवाई पक्षांतर्गत झाली तरी चालेल, पण मी स्पष्टपणे सांगेल की इतक्या चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात आपण सर्वांना सहकार्य केलं. मी जे अकोला लोकसभेमध्ये येतो तिथं राष्ट्रवादीने अनुप धोत्रे जे भाजपचे उमेदवार होते त्यांना सहकार्य केलं, आमची मतं मिळाली. आमच्या राष्ट्रवादी बहुल भागामध्ये त्यांच्या मताचा टक्का वाढला. म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. पण दुर्दैवानं शिरूर आणि बारामतीमध्ये तसं का झालं नाही यावर सुद्धा चिंतन खलबत झाली पाहिजे. आणि जर हे असं असेल तर विधानसभेमध्ये महायुतीचं भविष्य काही चांगलं नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर अमोलजी. शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी की समजा 2 महिने आधी आपण चित्र जे होतं ते बघायला गेलं तर उमेदवार मिळत नव्हते, उमेदवार ठरत नव्हते आणि कुठेतरी तुम्ही तुमच्याच तिन्ही पक्षांमध्ये जे आहे मला आमच्या पक्षाचा उमेदवार असावा असं खलबत चालू होतं. आणि नंतर जे आहे आता चित्र बदललेलं दिसतंय. महाविकास आघाडीच्या सीट ज्या आहेत त्या जास्त दिसून येतात. येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुमच्यामध्ये काही समन्वय वेगळ्या पद्धतीत असणार आहे का, की त्याच्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच बाजी मारताना दिसून येणार आहे? जर समन्वय नसला तर असंच चित्र विधानसभेत महाविकास आघाडीचं कायम राहील. आणि समन्वय जर जबाबदार आहे समन्वय कमी असण्यासाठी? जबाबदार कोण आहे किंवा कुठला पक्ष जबाबदार आहे? तिन्ही आहे. ज्या पक्षाला अति आत्मविश्वास असतो तो पक्ष मग पुढे त्याचं असं अधपतन होतं. मला वाटतं कुठलंही तुम्हाला एक उदाहरण देतो. नाशिकची जागा भुजबळ साहेबांनी लढावी आणि आम्ही ती मागत होतो, शेवटी आम्हाला दिली गेली नाही. तिथं गोडसेंना उमेदवारी दिली गेली आणि दुर्दैवानं काय झालं, गोडसे त्या ठिकाणी पराभूत झाले, वाजे त्या ठिकाणी निवडून आले. ती जागा भुजबळ साहेब निवडून आले असते. प्रश्न असा आहे की हा समन्वयाचा अभाव नव्हता तर काय होता? कुठं आम्ही जर चर्चा करतो 9 जागेची मागणी केली, 4 जागा भेटल्या, एक मित्र पक्षाला दिली, त्याचंही आम्ही समाधानी आहोत. पण याच्यानंतर सुद्धा जिथं जिथं आम्हाला अपेक्षा होती, आम्ही गडचिरोली आणू शकलो असतो, आम्ही धाराशिव आणू शकलो असतो. धाराशिवच्या संदर्भात सुद्धा उमेदवार आणखी जर वेगळ्या पद्धतीचे भेटले असते तर धाराशिव पण आली असती. शिरूरमध्ये पण तेच झालं. 6 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असताना ज्या पद्धतीनं लीड असायला पाहिजे तो लीड भेटलाच नाही. त्याच्यामुळे समन्वय पक्षातही आहे, समन्वयाचा अभाव, पक्षांतर्गत सुद्धा समन्वयाचा अभाव दिसतोय. आणि इतकंच नाही तर महायुतीमध्ये सुद्धा तिन्ही घटक पक्षांचा समन्वयाचा अभाव दिसतोय. आणि त्याच्याच परिणाम स्वरूप हा फटका बसलाय की महायुती महाविकास आघाडीपेक्षा मागे राहिली. भाव असल्याचं मान्य केलेलं आहे. मात्र दुसरीकडे हा निकाल आल्यानंतर अजित पवारांजवळ तुमचा संपर्क झालाय का? कारण अजित पवारांचं कोणतीच प्रतिक्रिया या निकालानंतर आलेली नाहीये. तुमचा काही संपर्क झालाय का अजित पवारांसोबत? आम्ही खूप लहान माणसं आहोत, इतके एकदम त्यांना फोन करणं बरोबर नाही. पण परवा जी बैठक बोलवलेली आहे पक्षाने, एनडीएच्या बैठकीला देखील ते उपस्थित नाहीयेत म्हणून विचारलं. साहजिक आहे की जो व्यक्ती सकाळी 5 पासून इतक्या पद्धतीनं काम करत असेल, बारामतीमध्ये एवढं मोठं काम दादांनी केलंय, तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता. त्या बारामतीकरांनी भावनिकतेलाच प्राधान्य दिलं. म्हणजे काम करण्याला काही महत्व आहे की नाही? मग ज्या ठिकाणी 35 वर्ष आपण काम करतोय त्या ठिकाणी आपल्या घरातला उमेदवार म्हणजे दुसऱ्यांदा लॉस झालाय ना. पहिलं मावळमध्ये सीट गेली, नंतर बारामतीमध्ये गेली. हे तर हुकमी सीट होती आमची. भावनिकतेपेक्षा दादांची प्रत्येक भाषण तुम्ही बघा, दादांनी फक्त विकास कामाला प्राधान्य दिलं. असं असताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक भावनिकतेचं वातावरण केलं गेलं. आणि जर पराभव 1.5 लाख मतांनी झाला असेल तर कुठली मानसिकता राहणार आहे दिल्लीला जाण्याची? त्याच्यामुळे मानसिकता शेवटी मानवी त्यांना मर्यादा आहेत. ते खचून जाणं साहजिक आहे, पण आम्हाला दादांना खचून द्यायचं नाही. पराभवातही त्यांच्या सोबत आहोत आणि विजयामध्ये पण त्यांच्या सोबत आहोत. आम्ही आणखी ताकदीनं लढू आणि आणखी ताकदीनं आम्ही महाराष्ट्रात कमबॅक करू. अगदी म्हणजे भावनिक राजकारणामुळे पराभव झाल्याचं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद अमोलजी आपण दिलेल्या सर्व प्रतिक्रियेसाठी.